तर मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या 3 दिवसांच्या पावसामुळे 400 झाडं आणि 600 फांद्या पडल्याची नोंद करण्यात आली आहे। सध्या झाडं आणि फांद्या बाजूला करायचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। अधिकारी, कर्मचारी, स्थानिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी आपापल्या परिसरामध्ये स्वच्छतेचा आढावा घेत आहेत। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये अतिशय जुनी आणि आवाढव्य अशी झाडं देखील काही ठिकाणी कोसळलेली आहेत आणि आता पावसानं उसंत घेतल्यानंतर ही झाडं हटवण्याच्या कामाला वेग येताना दिसतो आहे। मुंबईमध्ये 3 दिवसांमध्ये 400 झाडांची पडझड झाली आहे। अनेक ठिकाणी वाहतुकीच्या मार्गातच ही झाडं कोसळल्यामुळे वाहतुकीला देखील अडथळे निर्माण झालेले आहेत। तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळलेल्या आहेत आणि या फांद्या हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। जेव्हा कुठलंही झाड पडतं त्यावेळी त्या आजूबाजूला असणाऱ्या इतर वाहतुकीच्या मार्गांना देखील अडथळे निर्माण होत असतात। एका रस्त्याच्या वाहतुकीचा भार दुसऱ्या रस्त्यावर येतो। अनेक ठिकाणी विजेच्या तारा देखील तुटण्याच्या घटना घडत आहेत। मुंबईमध्ये ठिकठिकाणी ज्या प्रकारे 3 दिवस मुसळधार पाऊस पडला त्यामुळे परिस्थिती काय आहे तर ही अशी परिस्थिती आहे। अनेक रस्त्यांवर झाडं पडलेली आहेत आणि मग महापालिकेने मान्सूनपूर्व कामं केली नाहीत अशा प्रकारचा आरोप केला जातोय। नागरिकांचं सुद्धा तेच म्हणणं आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश भुतेकर देशमुख सर आहेत। सर, काय नेमकी कारण कामं झाली नाही अधिकाऱ्यांकडनं, कर्मचाऱ्यांकडनं? मुळात माहिती आहे का, प्रत्येक गोष्टीला कामं करायला मनुष्यबळ लागतं। जेव्हा मुंबईची लोकसंख्या 1 कोटीच्या आसपास होती तेव्हा महापालिकेकडे 1.25 लाख कर्मचाऱ्यांची फौज होती। आजच्या घडीला त्यातले जवळजवळ 57 ते 60 हजार जागा रिक्त आहेत। लोकसंख्या वाढली, जागा संख्या वाढली आणि जागा कमी झाल्या। डिझास्टर मॅनेजमेंटला मी 25 फोन केले, मोजून 25 फोन केले, का एकाने उचलला नाही। शेवटी मी म्हटलं आता काय करायचं, तर ते पहिल्यांदा पडलं ना, त्याच्यानंतर 5 मिनटं लोक आले, त्यांनी हे मधलं बोंदा कापला आणि बाकी इकडे टाकला तिकडे टाकला आणि गेले निघून। पण एक झाड नाही, असे खूप झाडं आहेत। हो, किती झाडं पडली आहेत एकूण या सगळ्या दादर परिसरामध्ये? 100 झाडं पडली असतील। काय कारणं दिसतात तुम्हाला? कारण बरीचशी कारणं, 2-3 कारणं आहेत। झाडांची ट्रिमिंग जी व्हायला पाहिजे दरवर्षी ती काही झालेली नाही आहे आणि रस्त्याचं काम चालू असताना बाजूची जी मुळं आहे ती कापली गेली आहेत, त्यामुळे त्याचा एक लोड एका साईडला जातोय। महानगरपालिकेची बोलतात ना, ही मोठी चूक आहे, त्याच्यामुळे आज सर्वांनाही भोगावं लागत आहे। की कामं झाली नाहीत। 100% झाडांची छाटणी झालेलीच नाहीये। छाटणीची टेंडरिंग जे काढतात त्यांनी एप्रिल-मेच्या अगोदर काढायला पाहिजे आणि कोणाला तरी जबाबदारी द्यायला पाहिजे। त्यांनी लास्टला दिलेलं आहे, तो माणूस करणार कधी काम करायला त्याला वेळ तर दिला पाहिजे। ट्रिमिंग हे पावसाळ्यापूर्वीची, जसं पिल्लू बोलला, पावसाळ्यापूर्वीची तयारी त्यांनी केलीच नाही, त्यामुळे सगळं आज सगळ्या मुंबईकरांना भोगायला लागतं। सत्ताधाऱ्यांचा ह्याच्यावरती कुठला अंकुश नाहीये। सत्ताधाऱ्यांनी आम्ही केलं, ही चूक झाली ना, ही पण त्यांनी स्वतःची बोलतात ना, ही घेतली, अंगावरची जबाबदारी घेतली पाहिजे। आज एवढी लहान मुलं गेली, हो काय लाज नाही वाटत त्यांना? अहो कित्येक गाड्या दबल्या गेल्या, इकडे पण आता एक गाडी दबल्या गेली, जीव मरतं, एखादं जाता वाचलेलं आहे। म्हणजे जीवाशी खेळतात तुम्ही। ह्या गोष्टी पैसा आहे महानगरपालिकेचा, म्हणजे जनतेचा पैसा पाण्यात घालवतायत, लाज नाही वाटत त्यांना। त्यामुळे या प्रतिक्रिया आहेत, जसं आपण अधिकारी संघटनेचं पण म्हणणं जाणून घेतलं, स्थानिकांचं, त्यासोबत विविध पदाधिकाऱ्यांचं म्हणणं जाणून घेतलं आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की कामं झाली नाहीत आणि त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती आज मुंबईमध्ये पाहायला मिळते। कॅमेरामॅन विनय राजभर, मी वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।